यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे कथांसोबत किंवा गोष्टींसोबत जेवण करणे. जर आपण लहान मुलांना मोबाईलच्या ऐवजी जर कथा किंवा गोष्टी सांगून जर जेवण दिलं, जेवण भरवलं, तर त्याचा परिणाम लहान मुलांवर खूप चांगला होतो. आपल्याला तर माहितच आहे की लहान मुलांना गोष्टी ऐकायला किती मजा येते ते. त्यामुळे अशा वेळेस आपण लहान मुलांना मोबाईलच्या ऐवजी गोष्टी सांगून त्यांना घास भरवू शकतो. अशा वेळेस आपण राजा राणीच्या गोष्टी, पंचतंत्रातली गोष्टी, महाभारतातली गोष्टी, उदाहरण म्हणून आपण जे लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आहेत की ससा आणि कासव्यांची गोष्ट किंवा ससा आणि सिंहाची गोष्ट, उंदीर आणि सिंहाची गोष्ट, अशा अनेक गोष्टींची सुरुवात करू शकतो. गोष्टी सांगत लहान मुलांना भरवलं तर मुलं एंगेज होतात आणि त्यांचं लक्ष पूर्णपणे गोष्ट ऐकण्यामध्ये होते. त्याच्यामुळे मोबाईलची मुलांना आठवणच येत नाही. मग अशा वेळेस जेवण भरवताना एक घास खाऊ घालायचा, गोष्टीचा थोडा भाग सांगायचा, एक घास खाऊ घालायचा, गोष्टीचा पुढचा भाग सांगायचा. असं करून लहान मुलांमध्ये आपण ही सवय निर्माण करू शकतो, रुजवू शकतो. असं केल्याने लहान मुलांचं जेवण हे एंटरटेनमेंट टाइम नसून बॉन्डिंग टाइम होतो. लहान मुलांना पालकांचा आवाज, संवाद आणि भावना खूप आकर्षित करतात, मोबाईलपेक्षा पण जास्त.